मार्केटिंगमध्ये एक गोष्ट तुम्हाला शेअर करतो. तुम्हाला मी मगाचं सगळे व्हिडिओ तुम्ही बघितले असाल की त्याच्यामध्ये मी मम्मम सेवा आता हे बघा, एकाच गोष्टीवर मी आता 4 ते 5 व्हिडिओ टाकलेले आहेत, पोस्ट केलेले आहेत. याचा अर्थ असं की मला ते हॅमरिंग म्हणजे समोरच्याला तेच सांगायचं आहे, तेच दाखवायचं होतं. म्हणून आता एखादा काय म्हणत, अरे काय सलग 4 व्हिडिओ एकाच टाईपमध्ये आलेले आहेत किंवा एका विषयावर 4 व्हिडिओ आलेले आहेत. कसं असतं, ही एक मार्केटिंगची टेक्निक आहे की हा व्हिडिओ बघून तुमच्या डोक्यात तो विषय बरोबर घुसेल की अरे मम्मम सेवा रजिस्ट्रेशन. कसं असतं, सतत ती गोष्ट तुमच्यासमोर मी दाखवली ना की तुम्हाला ते पाठ होऊन जातं. तर आपण आता डायरेक्ट मोफत दूध सेवा डायरेक्ट बंद केली, म्हणजे मोफत दूध सेवा आहे पण ते डायरेक्ट देणं बंद केलं. याचा अर्थ तुम्ही रजिस्ट्रेशन न करता डायरेक्ट गाडी तुम्ही आतमध्ये आणलीत आणि बाळासाठी दूध मागितलं किंवा मऊ भात मागितलं तर तो मिळणार नाहीये. तुम्हाला आदल्या दिवशी कंपल्सरी तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि तुमच्या बाळासाठी काय हवंय, दूध किती हवंय, काय हवंय सगळं सांगायचं आहे. आता हा एक मार्केटिंगची गोष्ट एक तुम्हाला सांगतो, ह्याच्यातली काय आहे ती. ही गोष्ट सतत तुमच्यासमोर येणं आवश्यक आहे. एखाद दुसरा व्हिडिओ बघून तो विषय डोक्यात येणार नाही. त्याच्यामुळे मार्केटिंगसाठीच मी मार्केट म्हणजे ह्या टॉपिकचं मार्केटिंग होण्यासाठी मम्ममचं मार्केटिंग झालेलं आहे. पण आमच्याकडे रजिस्ट्रेशन केल्याशिवाय बाळाला दूध आम्ही देणं आता बंद केलेलं आहे. हे गोष्ट लोकांच्या डोक्यात फिट बसायला हवे, त्याच्यासाठीचं हे मार्केटिंग मानतो. आणि बघा, कुठल्याही गोष्टीचं मार्केटिंग केल्याशिवाय तुम्ही प्रसिद्धी जाऊ दे ती लोकांपर्यंत पोहोचणार नाही. आता निदान सपोज तुम्ही बघणारी जी लोक तुम्ही तुमच्याकडचं बाळ जर कोळणार असेल शितूत मिसळमध्ये, ॲटलिस्ट चर्चा तरी कराल, ए बाबा त्या ऋषी शितूतनं डायरेक्ट बंद केल्या, जर जाणार असेल तर नोंदणी कर. हा विषय आता होणार आणि तोच मला हवा आहे. दुसरी गोष्ट की ही पहिल्या दिवशी जर मी हा विषय केला असता, मी पहिल्या वर्षी, तर गैरसमज पसरले असते. त्याच्यामुळे मी 4 वर्ष पूर्ण गप्प राहिलो. 4 वर्ष कोणती नोंदणी नाही, नोंदणी म्हणजे रजिस्ट्रेशन नाही, हे द्या ते द्या, डॉक्युमेंट द्या. हा विषय कुठला डॉक्युमेंट म्हणजे तुमच्या गाडीचं नंबरवर द्या, हा विषय काही केला नाही मी. फक्त वाटलं वा दूध तुम्ही घ्या, बाळासाठी मम्मम भात घ्या, हे घ्या ते घ्या, म्हणजे नोंदणी एकदम साधी केली होती. आणि व्यवस्थित पब्लिसिटी मिळाल्यानंतर आता मी ही सिस्टीम चालू केली. एक गोष्ट लक्षात ठेवा, पब्लिसिटी मिळाली असली तरी मी त्या सिस्टीमबद्दल बोलतोय. माझ्या डोक्यात कुठे हवा नाही गेले किंवा डायरेक्ट मी कुठेही अट टाकत नाही कोणाला. सेवा आपली मोफतच आहे, फक्त आता ती सिस्टीममध्ये. कारण गंमत अशी की दिवसाला बाळ नेमकं किती येणार ह्याचा अंदाज आता पण नाहीये. पण गंमत अशी की तुम्ही नोंदणी केल्यामुळे किंवा रजिस्ट्रेशन केल्यामुळे मला तुमच्या बाळासाठी उत्तम सेवा करता येते. आता काही लोक नाराज होऊन जातात, त्याचा मला इलाज नाही आहे. त्याचं कारण असं आहे की काही लोक व्हिडिओ बघून पण नोंदणी करत नाहीत. मी तुम्हाला मगाच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे की इंस्टाग्रामचे व्हिडिओ, युट्यूबचे व्हिडिओ आणि फेसबुकवर व्हिडिओ बघून सुद्धा, फेसबुकवरचे पण व्हिडिओ बघून सुद्धा लोक रजिस्ट्रेशन न करता आले होते परवा पण. इव्हन ह्या 2-3 दिवसामध्ये ते सगळे लोक परत गेले. त्या बाळांना आम्ही कुठलीही सेवा देऊ शकलो नाही, कारण इकडे एकतर गर्दी असते आणि दुसरी गोष्ट की आयत्या वेळी आम्ही मऊ भातवर देणं सगळं बंद केलेलं आहे. आदल्या दिवशी ज्यांनी नोंदणी केलेली आहे त्यांनाच हा विषय आम्ही देतो. तर ही गोष्ट मला पूर्णपणे समाजात पूर्णपणे पसरवायची होती. आता गंमत अशी की लग्न असेल, मुंज असेल, कार्य असेल किंवा कुठे काही लोक जमतायत ना, तिथे शितून चर्चा करतायत, अरे बाळाचा विषय त्यांनी डायरेक्ट बंद केलाय, रजिस्ट्रेशन केल्याशिवाय तुम्हाला मिळणार नाही. ह्या चर्चेसाठी आणि हेच मार्केटिंग करण्यासाठी तुमच्यासमोर मी आलेलो होतो आणि हाच व्हिडिओ मी तुमच्यासमोर आता पेश केलेला आहे. तर तुम्हाला एक मार्केटिंगची गोष्ट सांगितली. धन्यवाद, आभारी आहे.